नमस्कार मित्रांनो, आज ज्ञानेश्वर जानी आज तुम्हाला ग्रामदैवत म्हणजे गावाकडील देवांची माहिती देणार आहे. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा कोणता व्हिडिओ पाहिजे त्याची कमेंट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ टाका. आता चला गावचे देव, गावात कोणते कोणते देव आहे, त्यांचे काम काय, कुठं कुठं राहतात, त्यांची माहिती घेऊ. बोल मारुती की जय. मारुतीची माहिती सगळ्यांनाच माहिती आहे. तो ग्रामदैवत आहे. शक्यतो हा दक्षिणमुखीच असतो. ग्रामदैवत असा आहे का तो ग्रामांचं रक्षण करतो, संरक्षण करतो. त्याच्यामुळे त्याला ग्रामदैवत म्हणतात. आणि प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक गावात हा मारुती असतोच. त्याच्यामुळं मारुतीची काही जास्त माहिती सांगत नाही. मारुती हा रामामुळं आणि रामामुळं प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळं त्याची प्रचलित जास्त आहे. आणि त्याला पवनसूत्र म्हणतात, बजरंग म्हणतात आणि त्याला सर्वच मानतात. कारण तो शक्तिशाली ग्रामीण भागात गावाचे रक्षण करणारा मानला जातो. ठीक आहे. बस आता वज्राबाईची माहिती घेऊ. वज्राबाई का दाखव. वज्राबाई हे बघ, ही वज्राबाई. वज्राबाई ही ग्रामीण देवता आहे आणि तिच्याकडून आशीर्वाद संरक्षणची अपेक्षा करता. तिच्यावाले जुन्या काळात प्रत्येक आठवड्याला यात्रा व्हायची. लोकत्र एकत्र जमतात. ग्रामदेवता असल्यामुळं तिची दर मंगळवारी आणि शनिवारी पूजा केली जाते. आणि लोक ग्रामीण सगळे तिच्या दर्शनासाठी एकत्र. हा मुंजा देव आहे. पिपळाच्या झाडाखाली राहतो. पिपळ दाखव रे. दाखव ना. हां, तर मुंजा हा पिपळाखाली राहतो. लोक त्याला भूत म्हणून समजला जातो. त्याचेवाले हे लग्न झालेलं असताना ना, लग्न न झालेला मुलगा जर वारला तर तो मुंजा होतो अशी माहिती आहे. हे पिपळाचं झाड आहे. त्याला भूत म्हणून समजतात, पण तसं काय नाही राहत. तो चांगला देव आहे. तो ग्रामीण भागात चांगला देव म्हणून ओळखला जातो. आणि लहान मूल रडत असलं ना तर मुंजाला खोबरं आणि नारळ व्हायला ना रडायचा थांबतो. आणि त्याच्यानुसार ना त्याला बाळ मुंजा पण म्हणतात. तो लहान मुलांना ना हे केलं, तो शांत करतो. जर मुलगा रडत असला तर त्याला नवस घेतात. त्याला ग्रामीण भागात आदिवासी लोक देव मानतात. त्याच्याविषयी अनेक पिक्चर आणि पुस्तकं लिहिलेले आहे. पण प्रत्येकाचा वेगवेगळा विश्वास आहे, अंधश्रद्धा आहे, पण त्याला देव मानतात. हे भैरवाचं आहे मंदिर इथं. हे बोल भैरवा की जय. हा भैरवा देव आहे. हा ग्रामीण भागात म्हणजे गावाच्या परिसरात त्याचं मंदिर असतं. आणि त्याची अशी खास करून काय मूर्ती वगैरे नसतो. लांबट दगड बिगड असतो. पण त्याला क्षेत्रपाल पण म्हणतात. कारण का तो गावाच्या आजूबाजूच्या परिसरात संरक्षण करतो म्हणून. आणि त्याला रात्री घोड्यावर बसून त्याच्याबरोबर काळा कुत्रा असतो. तो गावात फेरी मारतो आणि गावाचं पण रक्षण करतो आणि गावाच्या आजूबाजूचं पण रक्षण करतो. शेतकरी ग्रामीण भागातले ना, ग्रामीण भागातले शेतकरी सोंगणी आवणीच्या वेळेस ना त्याला शेंदूर तेल वगैरे वाहतात. त्याच्यामुळे शेतात ना काम करताना सर्पदंश वगैरे आजार वगैरे येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात त्याला मानला जातो. आणि बहुतेक ठिकाणी त्याचे मोठमोठे मंदिर आहेत. पण आकार वगैरे काय नसतो. कधी कधी लांबट दगड वगैरे किंवा 11 आकाराची मूर्ती वगैरे असते. बोल मारुती की जय. हा गावाबाहेरचा मारुती. गावाबाहेरचा मारुती म्हणजे गावाकडच्या गावातला गावाबाहेरच्या असे 2 मारुती असतात.
हा गावाच्या बाहेरचा आहे, म्हणजे गावात जे अडीअडचणी संकट येतं ना त्याच्यासाठी राहतो हा. बाहेरच्या गावाच्या बाहेरचं रक्षण करतो, त्यामुळे गावाच्या बाहेर पण एक मारुती असतो. बोल मर्याई की जय. मर्याई ही गावाच्या बाहेर त्याचं देवस्थान असतं. असं फिक्स असं मूर्ती वगैरे काही नसतंय, पण तिला जवळजवळ मारुतीप्रमाणे प्रत्येक गावात मर्याचं मंदिर असतं. मर्याची माहिती म्हणजे मरे आपले गावात वैदिनीसारखे औषध घेऊन हिंडायचे अशी दंतकथा आहे. जरी म्हणजे तापाची, मरी म्हणजे पटकी म्हणजे कॉलरा आणि ताप याचे आजार उपचार करणारी देवी म्हणून मानले जाते. आणि ती प्रत्येक गावात एकदम पहिले फिरायचे, म्हणजे एक डॉक्टर असल्यासारखे, म्हणून तिला जडी आई म्हणतात. म्हणजे दोन्ही आजार येऊ नये गावात त्याच्यासाठी ती संरक्षण करायची गावाची. त्याच्यामुळे तिला नाव जरी आई किंवा मरी आई असे नावाने सगळीकडं संबोधले जाते. गवळी देव आहे हा. गवळी देव हा आदिवासींचा देव आहे हा. आज जुन्या राजात तिकडे डोंगर बिंगर आहे ना, आदिवासी लोक असे डोंगरातून राहायचे. त्याच्यामुळं गवळी देव ना डोंगराच्या साईडलाच, डोंगराचे म्हणजे गवळी देवापाशी ना पक्षी प्राणी यांच्यासाठी ना झाडं बिडं भरपूर राहायचे. पण आता झाडं बिडं काहीच राहिलेलं नाही, आणि जंगलाच्याच आजूबाजूला राहायचं. नंतर गवळी देव हा प्राणी पाळायला लागला. पाणी पाळून त्याचा दुधाचा व्यवसाय करायला लागला, त्यामुळे त्याचं नाव गवळी पडलं. त्यामुळे त्याला गवळी देव म्हणतात. बोल पांढरे आई की जय. दाखव. ही गावची पांढरे म्हणजे मर्यासारखेच ती गावाचं संरक्षण वगैरे करते. आणि ही पण ग्रामदैवत आहे. ते मर्यासारखेच तिचीवाले पूजा वगैरे करते जाते. आणि जर गावावर आजार काय आले ना, तर हिच्यासाठी नवस वगैरे गावाकडून केला जातो. त्याच्यामुळं गावात हिचं लय महत्त्वाचं स्थान आहे. त्याच्यामुळं पांढरी गावची चांगली राहील याची काळजी घेतली जाते, आणि तिच्यासाठी नवस वगैरे घेतला जातो. आणि गावात कोणते आजार आले तर ते पांढरी नवस घेतल्यानंतर कमी होता, अशी पहिल्यापासून कथा आहे. बोल म्हसोबा महाराज की जय. हा म्हसोबा आहे. म्हसोबाला पण असं दगड शेंदूर वगैरे लावला जातो. विशेष आता मंदिर वगैरे काय नसतं, पण हा भूतांचा अधिपती मानला जातो. हा पण देवतच आहे. हा गावाच्या सीमेचं संरक्षण करतो. बैल जनावर यांना गावाबाहेर जाऊन देत नाही. आणि त्याला पोळ्याच्या दिवशी ना नारळ वगैरे शेतकरी बांधव फोडतात. आणि नवरदेव आहे ना, नवरदेव आपला नारळ फोडल्याशिवाय म्हसोबाला सीमेच्या पलीकडे, म्हणजे गावची जी सीमा राहते ना त्याच्या पलीकडं जात नाही शिवावरून. त्याच्यामुळं हा भूतांचा देवता मानला जातो आणि ग्रामदेवता आहे. त्याच्यामुळं त्याचं ठिकाण विशिष्ट अशी जागा नसते, पण त्याला लय मानलं जातं. महादेवाचं मंदिर आहे. हा नंदी सगळ्यांना माहितीच आहे. ओम नमः शिवाय. महादेवाचं मंदिर सगळीकडेच असतं. महादेव तर सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यामुळं काही जास्त माहिती सांगण्यात अर्थ नाही. पण महादेव पण देवाचा देव आहे. मावळं हे मावळा या नदी शेजारी असतं. इकडं नदीमध्ये वळ आहे. हा वळा शेजारी किंवा पाण्याचे जे ठिकाण आहे ना, तिकडे मावळा असतात. मावळा हे ना
कुमारिका म्हणून सांगतात त्याला. आणि ह्या या स्वर्गात अप्सरा म्हणून होत्या. पण पृथ्वीवर ना या पाण्याचे रक्षण करण्यासाठी आलेलं आहे. त्याच्यामुळं गावातलं गावकीचं पाणी शुद्ध राहतं आणि पाणी बिनी जास्त पडावं त्यासाठी ना त्यांना पूजलं जातं. आणि त्यांची यात्रा पण पुराणी काळात भरायची. आणि ते पाणी शेजारी शक्यतो राहतं, जिकडं पाणी राहतं. आता इकडं ओळा आटला आहे तर इडाने पाणी वाहतं ना, त्याच्यामुळे पाण्याच्या जवळच आहे.